नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज महिलांनी दाखल केले. त्या अर्जासाठी कागदपत्र मात्र पुरुषांचे जोडले गेले आणि सरकारकडून आलेले जवळपास 3 लाख रुपये घेऊन लाडक्या बहिणींचे अर्ज भरणारा केंद्र चालकच फरार झालाय. नेमकं कुठे आणि काय घडलंय पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. नांदेडमध्ये लाडक्या बहीण योजनेतला मोठा घोटाळा उघडकीस आलाय. बनावट कागदपत्रांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाडक्या भावांच्या नावाने काढले गेले आणि हा सारा प्रताप करणारा डिजिटल केंद्र चालकच जवळपास 3.5 लाख रुपये हडपून पसार झालाय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या मनाटा गावात हा प्रताप घडला. अनेक गावात सरकारी योजनांच्या कागदपत्रांसाठी डिजिटल केंद्र आहेत. मनाटा गावात ज्यांच्याकडे लाडक्या बहिणींची कागदपत्र ऑनलाईन भरण्याची जबाबदारी होती त्यानंच अपहार करून पोबारा केला. हा सारा फ्रॉड कसा घडला ते समजून घेऊया. गावातल्या डिजिटल केंद्रावर मनाटा गावासहित आजूबाजूच्या गावांच्या महिलांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज भरले. महिलांची सर्व कागदपत्र डिजिटल केंद्र चालकांकडे जमा होती. यानंतर केंद्र चालकांना विहिरीचे पैसे येणार आहेत म्हणून गावातल्या काही पुरुषांचे आधार कार्ड आणि पासबुक मागितले. नंतर प्रत्यक्ष लाडक्या बहिणींचे अर्ज भरताना केंद्र चालकानं त्या अर्जांना पुरुषांचे आधार कार्ड आणि बँक खाते जोडले. मनाटा गावातले 38 आणि बामणी फाटा गावातले 33 असे 71 लाडक्या भावांच्या कागदपत्रांद्वारे त्यानं लाडकी बहीण योजनेचे पैसे जमाही करून घेतले. पैसे जमा झाल्यावर काहींचे अंगठे घेऊन त्यानं परस्पर बँकेतून पैसेही काढले आणि जवळपास 3,19,000ची रक्कम जमवून केंद्र चालक पसार झाला. एका जागरूक नागरिकामुळे हे सारं बिंग फुटलं. अर्ज न करता अलीम कादरी नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यानं संबंधित व्यक्तीनं केंद्र चालकाला गाठलं. यावर कुणालाही काही सांगू नका, काहीही होत नाही असं आश्वासन देत तुमची कागदपत्र संध्याकाळी परत करतो म्हणून केंद्र चालक गेला. तो आजपर्यंत परतलेला नाहीये. या नागरिकाकडून जे आहे ते आधार कार्ड पासबुक घेऊन त्यांच्या नावाने फॉर्म भरले. नंतर त्यांच्या खात्यावर पैसे आले आणि ते पैसेही त्यांनी परस्पर उचलून घेतले. तक्रार या नागरिकांची आहे. देऊन टाकली मी त्याला. मला काय माहित आता असं होईल म्हणून. माहितच नाही आपल्याला काय व्हायचं ते आता माहित व्हायलंय. आता काय माहित झालं? आता ही अशी चर्चा झाली म्हणून लाडक्या बहिणीचे पैसे म्हणून माहित झालं. आता आम्हाला माहितच नव्हतं. आम्हाला वाटलं डेलीच जातो आम्ही झेरॉक्स काढायला, त्याच्यामुळे ते म्हणलं असं म्हणून दिली हिरीसाठी. त्याच्या बातम्या आपल्याला काही माहित नाही. फक्त आम्हाला एवढं सांगितलं की त्यांना विहिरीचे पैसे आले म्हणला माझे. आम्ही विहिरीचे हात म्हणून देऊन टाकले नेऊन त्याचे. याआधी साताऱ्यात देखील पत्नीचे विविध मेकअप करून लाडक्या बहिणीतून 78,000 रुपये मिळवणारा नवरा चर्चेत आला होता. बायको एकच, मात्र नवरोबानं तिचे वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळी हेअरस्टाईल, मेकअप करून 26 पासपोर्ट फोटो काढले. यात 26 पासपोर्ट फोटोंसोबत विविध 26 महिलांचे आधार कार्ड जोडून अर्ज केले. त्या महिलांच्या आधार कार्ड सोबत स्वतःचा मोबाईल नंबर जोडला. धक्कादायक म्हणजे हे सर्व 26च्या 26 अर्ज मंजूरही झाले आणि ज्या घरात एक लाडकी बहीण म्हणून फक्त 1500च्या हिशोबाने 2 महिन्यांचे 3,000 जण अपेक्षित होतं, तिथे 3,000 ऐवजी 26 लाडक्या बहिणींचे तब्बल 78,000 रुपये गेले. या घटनांमध्ये लोकांनी सरकारला गंडवलंच, पण लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाच्या नावानं पळवून नेले. पण हे सारं एका व्यक्तीच्या मदतीनं शक्य आहे का? कागदपत्रांची कोणती पडताळणी होत नसल्यानं अनागोंदी कारभार माजलाय का? की मग हे फार मोठं रॅकेट आहे? याचा तपास होणं गरजेचं बनलंय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हदगाव, नांदेड.